हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळी-सकाळी मी गेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर मी गेले स्वामींच्या मंदिरामध्ये आणि आज स्वामींचं खूप मस्त दर्शन झालं कारण अजिबातसुद्धा जास्त गर्दी नव्हती. त्याच्यामुळं खूप छान दर्शन झालं आणि दर्शन वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि मग आम्ही घरी गेलो आणि दुपारी मला खूप जास्त भूक लागलेली म्हणून मी घरच्या घरीच अशी भेळ बनवून ती खाल्ली. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला होता. ती बारामतीमध्ये आली होती आणि तिने मला सुद्धा बोलवलं होतं फोन करून. मग मी पण तिच्याकडे गेले होते आणि ती आली होती कारण तिचं आहे आता लवकरच लग्न आणि त्याच्यासाठीच ती शॉपिंग करण्यासाठी आली होती. थोडीफार तिला शॉपिंग करायची होती आणि हे ना माझी एकदम बेस्टेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे एकदम बेस्टी आहे. आणि ती मला काय म्हणली माहिती आहे का, थांब मी गॉगल लावते मग मला व्हिडिओमध्ये घे. आणि गॉगल लावून अशी शायनिंग मारत होती. मग तिच्या लग्नासाठी आम्हाला मेकअप आर्टिस्टसुद्धा बघायची होती. मग त्यासाठीच 1-2 ठिकाणी आम्ही इन्क्वायरी करण्यासाठी गेलो होतो. मग ते पण बघितलं. आणि मग गेलो आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये कारण तिथून पण तिला काय काय घ्यायचं होतं. सो ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो चंदू काका सराफमध्ये. मग तिथून पण काय काय घेतलं आणि मग तिथेच आहे ना चहासुद्धा पिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तिला बॅग बघण्यासाठी. कारण तिचं लग्न आहे तर तिला बॅग तर लागणारच. सो तिला बॅग पण घेतली. त्याच्यानंतर आम्हाला लागलेली खूप जास्त भूक. मग तिथेच एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता वगैरे ऑर्डर केला आणि मग खाल्लं ते सगळं आणि खाल्ल्यानंतर मग मी निघाले होते माझ्या घरी जाण्यासाठी. मग मी घरी गेले आणि ना अचानक आमचं रात्री परत ठरलं की बाहेर जेवण करायला जाऊयात आज फॅमिलीसोबत. आणि मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेवण करण्यासाठी. ऑर्डर वगैरे दिली. मग जेवण आलं आमचं आणि जेवण आल्यानंतर मग छान असं जेवण केलं. खूप छान होतं जेवण आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.